कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की सकाळपासून मी जे आहे ते स्वयंपाकामध्ये बिझी होते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला गुरुजी पण आले होते. आमचं जोपर्यंत आवरण होते तोपर्यंत पप्पांनी 108 बेल जे आहे ते बाजूला काढून ठेवले होते आणि गुरुजींनी पण छान अशी पूजा मांडून घेतली होती. त्यानंतर घरातील सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि दोघे पण जे आहे ते पूजेला बसलो. आशूला पण जे आहे ते मध्ये मध्ये करायचं होतं आणि आमच्यासोबत जे आहे ते पूजेला बसायचं होतं. मग त्याला घेऊन जे आहे ते पूजा केली. खूप छान पद्धतीने पूजा पार पडली. त्यानंतर आरती केली आणि संध्याकाळच्या वेळेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण ठेवला होता. तो कार्यक्रम केला आणि त्यानंतर मंदिरात गेलो. मंदिरात पण जो आहे तो अभिषेक करायचा होता. त्यानंतर तिथेही पूजा केली, नैवेद्य दाखवला, प्रसाद म्हणून जो चुरमा नेला होता तो सगळ्यांमध्ये वाटला आणि त्यानंतर घरी आलो आणि आज जेवायला जोडी म्हणून आई पप्पा बसणार होते. त्यानंतर त्यांचे पाय धुतले, त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना जेवायला बसवलं. आज जेवणामध्ये छान असा कांदा लसूण विरहित पुरणपोळीचा बेत ठेवला होता. त्यानंतर नमस्कार केला, छान असं जेवण झालं आणि त्यांच्यासाठी मी जो पोशाख आणला होता तो त्यांना दिला आणि अशा पद्धतीने जे आहे ते साधं सिंपल उद्यापन केलं.